नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटची सुरुवात फ्लॅट पॉझिटिव्ह साईडला होती. बँक निफ्टी तर ऑलमोस्ट 300 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करत होती. US काल फेडरल रिझर्व्हची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये व्याजदर कट होण्यासंदर्भात काही फारसं पॉझिटिव्ह कमेंट्स फेडरल चेअरमनकडून आले नाहीत, पण तरीही फ्युचरमध्ये डेटा डिपेंडंट राहून व्याजदर कट होतील या पद्धतीचे स्टेटमेंट आल्यामुळे US मार्केटमध्ये तेजी राहिली आणि त्या फ्लोमध्ये आपण होतो. अटॅकसुद्धा फारसे भारत पाकिस्तान युद्धांमध्ये एस्केलेट झालं नव्हतं, पण सडनली क्लोजिंगला मार्केट खाली आलं. कारण सकाळपासून भारतानं पाकिस्तानमधल्या बऱ्याच शहरांवरती ड्रोन अटॅक्स केलेत लष्करी अड्ड्यांच्यावर आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीमसुद्धा लाहोरमधली नाकाम करून टाकली आणि दुसऱ्या शहरांमधील असं ऑफिशियल स्टेटमेंट आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं आलं. आणि जसं डिफेन्स मिनिस्ट्रीकडून 2:30 वाजताच्या आसपास ते स्टेटमेंट आलं, बँक निफ्टीमध्ये एक फॉल बघायला मिळाला. कारण याचा एक संकेत आहे की आता कदाचित फुल ब्लोन वॉर सुरुवात होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीनं आपण आता अटॅक्स केलेत मल्टिपल शहरांच्यावर आणि पाकिस्ताननंही बरेच प्रयत्न केले, पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम S-400नं ते जे मिसाईल्स होते ते हवेमध्येच डिस्ट्रॉय केले. त्यामुळे आपल्या इथं तो अटॅक जाणवला नाही. पण आपण मात्र आज पुन्हा त्याची जवाबी कारवाई म्हणून पाकिस्तानच्या 15 शहरांमध्ये जवळपास काहीतरी बॉम्ब हल्ले केलेले आहेत ड्रोनवरून. आणि त्यामुळं मार्केटला जसं हे ऑफिशियल स्टेटमेंट आलं, न्यूज रिपोर्ट्समध्ये प्रायव्हेट चॅनल्सला ही न्यूज फिरत होती सकाळपासूनच 11-12 वाजल्यापासून, पण मार्केटमध्ये ही न्यूज नव्हती कारण ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नव्हतं. जसं डिफेन्स मिनिस्ट्रीचं ऑफिशियल स्टेटमेंट दुपारी 2:30च्या आसपास आलं, त्यानंतर मात्र मार्केटमध्ये एक शार्प कट बघायला मिळाला. बँक निफ्टी जवळपास 300 पॉईंट पॉझिटिव्हवरनं -250 पॉईंटपर्यंत येऊन पोहोचली. निफ्टी जवळपास 150 पॉईंट मायनसमध्ये आली. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं लक्ष आता मी कालही म्हटलं व्हिडिओमध्ये वॉरवर आहे. युद्ध एस्केलेट होतं आहे का, आणि आता ते आपल्याला युद्ध एस्केलेट होताना दिसते, टेन्शन्स तणाव वाढताना दिसतोय आणि कदाचित चान्सेस आहेत की फुल ब्लोन वॉर होण्याच्या. पण मार्केट सेंटिमेंट बघितलं आणि आज मार्केटची चाल बघितलं तर मार्केटमध्ये एवढी पडझड झालेली नाही आहे. युद्धसुद्धा फुल ब्लोन होईल नाही होईल हे माहीत नाही, मग थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. एखादी डीप येऊ शकते पण मार्केट जोरदार पडेल असं काही वाटत नाही युद्धामुळं, कारण पाकिस्तानची तो स्टेट नाही की आपल्याला जादा काळ ते आपल्याला विरोध करत राहतील. त्यामुळे ओव्हरऑल युद्ध होईल. मार्केटमध्ये एक माइल्ड करेक्शन कदाचित त्यामुळे येऊ शकतं. निफ्टीमध्ये थोडा फॉल येऊ शकतो. त्यामुळे जर उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर मार्केट मला वाटतं मे बी थोडं प्रॉफिट बुकिंगच्या मोडमध्येच राहील, कारण उद्या विकेंड आहे आणि वॉर आज एस्केलेट होताना बघायला मिळते. आज वॉर एक ऑफिशियली दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर हल्ले करताना बघायला मिळायला लागले. त्यामुळे हे एक प्रकारे वॉरच सुरुवात झाली असं मला वाटतं. त्यामुळे उद्या थोडंसं मार्केटवर दबाव राहू शकतो, कारण परत पुन्हा शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी आणि मार्केटमध्ये बंद असल्यामुळे उद्या मला वाटतं जर वॉर झाला तर मार्केट सोमवारी त्या पद्धतीनंच डिस्काउंट करून उद्या ट्रेड करेल. त्यामुळे मला उद्या थोडंसं मार्केटवर दबाव राहील असं वाटतं, थोडी पडझड राहील असं वाटतं. त्यामुळे ओव्हरऑल उद्या निफ्टी 24,200च्या खाली गेला. आज क्लोजिंगला ऑलमोस्ट 24,200पर्यंत आला. 24,200-250 आपण स्ट्रॉंग सपोर्ट म्हटलं. त्यामुळे टेक्निकली जर 24,200च्या खाली उद्या निफ्टी गेला तर 24,000पर्यंत निफ्टी निश्चित खाली जाऊ शकतो. तितका दबाव या वॉरच्या न्यूजमुळे निफ्टीमध्ये येऊ शकतो. हायर लेवलला 24,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 54,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 54,000च्या खाली गेलं तर 53,800पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं. आणि ज्या पद्धतीनं वॉरची न्यूज आहे आणि आज ऑलमोस्ट 600 पॉईंटची डिक्लाइन डेज हायपासून बँक निफ्टीमध्ये आले. त्यामुळे जर उद्या हे वॉरचे संकेत आणखी एस्केलेट झालेले बघायला मिळाले तर मला वाटतं उद्या बँक निफ्टीसुद्धा करेक्शन देईल, 54,000च्या खाली येऊ शकते. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये उद्या दबाव राहील असं मला वाटतं या इंडिया पाकिस्तान वॉरमुळे. त्यामुळे थोडंसं कॉशियसली राहा, पुट घेऊ शकता, सेल ऑन राईजची भूमिका घेऊ शकता. जर वॉर लगेच थांबलं असं निश्चित वाटत नाही. दिस इज द बिगिनिंग, त्यामुळे त्यावर चर्चा करायला नको. पण काही टेन्शन ईज होताना मिळालं तर कदाचित पॉझिटिव्ह राहू शकतं. त्याचे चान्सेस फक्त 1% आहेत. त्यामुळे मला वाटतं मार्केट उद्या निश्चित फर्दर डिक्लायनिंग करू शकतं. इंडिया पाकिस्तान टेन्शन आता वाढल्यामुळं, वॉरची सुरुवात झाल्यामुळं. आज NSEमध्ये 5 शेअर्स वाढले फक्त, तर त्याच्या बाजूला निफ्टीमध्ये 45 शेअर्स पडलेत. NSEमध्ये 700 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1812 शेअर्समध्ये पडझड. त्यामुळे ओव्हरऑल पडणारी संख्या आज NSE आणि निफ्टीमध्ये जास्त आहे. आणि सेक्टरल इंडिसाइजमध्ये फक्त IT इंडेक्स मायनर पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. बाकी फार्मा, FMCG, ऑटो, मेटल, रिॲलिटी, एनर्जी, बँक सेक्टर, पब्लिक सेक्टर, एंटरप्राइज सगळ्या सेक्टर्समध्ये अर्धा ते 1% पडझड बघायला मिळाली आणि ती सगळी डिक्लाइनिंग क्लोजिंग सेशनला आले. जसं ऑफिशियल आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं स्टेटमेंट जारी केलं की एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानची उद्ध्वस्त केली आणि बऱ्याच मल्टिपल शहरास आपण अटॅक केलेत. आणि पाकिस्तानचे जे काही मिसाईल अटॅक रात्री काल झालेले ते सगळे निष्फळ करून टाकलेत असं जर स्टेटमेंट डिफेन्स मिनिस्ट्रीनं दिलं. त्यामुळे मार्केटला
क्लोजिंगला पडझड आलेली आहे. ग्लोबल मार्केटचं काय फारसं आपल्याला इम्पॅक्ट नाही, कारण आपण ऑलरेडी वॉरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याच इंटरनल न्यूजवर मार्केट हालेल, मुवमेंट देईल. पण तरीही युरोपियन मार्केट्स 1% पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर जवळपास 400 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह असले, इंडिया पाकिस्तान टेन्शन जर काही ईज होताना बघायला मिळाली तर कदाचित मार्केट पॉझिटिव्ह रिॲक्शन उद्या देईल. अदरवाईज मला वाटतं मार्केटमध्ये उद्या डिक्लायनिंग फेजच राहू शकते, कारण भारत पाकिस्तान युद्ध आता थोडंसं तणावपूर्ण परिस्थिती आणि वाढताना दिसते. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव करते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.